Hello and good morning, dear students. I am Miss Sonam Pawar. In today's lecture, the subject of human resource management. In today's lecture, we have discussed the scientific selection procedure or process. Okay, in today's lecture, we have discussed the scientific selection procedure or process. In previous lecture, we have already started the unit number 2, the subject of human resource management. The unit number 2 title as human resource acquisition and training. Okay, the unit number 2 title as human resource acquisition and training. The unit number 2, the four most important contents are included. The first is human resource planning, second is recruitment, third is selection, and last is training. So previous lecture we have already discussed the first and second contents. This is the human resource planning and second is recruitment. So in today's lecture we have discussed the scientific selection procedure or process. आपण ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या सब्जेक्टचा स्टडी करीत आहोत. त्यामधील जो युनिट नंबर 2 आहे तो आपण प्रिव्हियस लेक्चर्सपासून ऑलरेडी स्टार्ट केला आहे. त्यामध्ये जो थर्ड नंबरचा कंटेंट आहे तो म्हणजे सिलेक्शन. तर प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण सिलेक्शन म्हणजे काय ते देखील पाहिले आहे, त्याचा स्टडी केलेला आहे. त्यामध्ये आपण सिलेक्शन त्याचे प्रॉपर मिनिंग, त्याचबरोबर अनेक ऑथर्सने सिलेक्शनचे काही डेफिनेशन्स केले आहे, त्यांचा देखील आपण स्टडी प्रिव्हियस लेक्चर्समध्ये केलेला आहे. तर फर्स्टली तुम्हाला सिलेक्शन म्हणजे काय हे माहिती असणे आवश्यक आहे. त्यानंतरच एम्प्लॉईज सिलेक्ट करण्यासाठी जी काही सायंटिफिक सिलेक्शन प्रोसिजर आहे त्यामध्ये इन्व्हॉल्व असणारे जे काही स्टेप्स आहेत, ओके, ते तुम्हाला समजणार आहेत. नाव लेट्स सी 2.3. तर हा जो काही युनिट नंबर 2 आहे त्यामधील हा थर्ड नंबरचा काय आहे कंटेंट आहे तो म्हणजे सिलेक्शन. तर प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण त्याचे मिनिंग पाहिलेलेच आहे. तर सिलेक्शन म्हणजे काय, ओके, फर्स्टली तुम्हाला सिलेक्शन म्हणजे काय हे माहिती असणे आवश्यक आहे. तर सिलेक्शन म्हणजे काय, तर फर्स्टली ऑर्गनायझेशनसाठी जे आवश्यक असणारे एम्प्लॉईज आहेत ते रिक्रूट केले जातात आणि रिक्रूट केलेल्या एम्प्लॉईमधूनच योग्य तो कॅन्डिडेट, ओके, राईट जॉब पोझिशनसाठी राईट एम्प्लॉईज सिलेक्ट करणे म्हणजेच सिलेक्शन होय. ओके, राईट जॉबसाठी राईट पर्सन और एम्प्लॉई सिलेक्ट करण्यासाठीची, ओके, एक काय सिलेक्शन टेक्निक्स आहेत. त्या सिलेक्शन टेक्निक्समुळे काय होते, ती जी काही गुंतागुंत असते सिलेक्ट करण्याची एम्प्लॉईज ती या ठिकाणी कमी होते. म्हणून राईट जॉब पोझिशनसाठी राईट पर्सन सिलेक्ट करणे अत्यंत आवश्यक असते, कारण की त्या पर्सन्सवरती, त्या कॅन्डिडेट्सवरती ऑल त्या बिझनेस ऑर्गनायझेशनचे फ्युचर डिपेंड असते. कारण जर तो एम्प्लॉई चांगल्या प्रकारचे असेल, त्याचे क्वालिफिकेशन, ओके, त्याच्याकडे असणारे नॉलेज, तो चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स करू शकत असेल तर ती ऑर्गनायझेशनला बेनिफिट्स मिळू शकतात. परंतु जर जॉब पोझिशनसाठी, ओके, रॉंग पर्सन सिलेक्ट केला तर त्याचे डिसॲडव्हान्टेजेस देखील ऑर्गनायझेशनला फेस करावे लागतात. तर त्यासाठी, ओके, जर एम्प्लॉईज सिलेक्ट करायचं असेल तर त्यासाठी एक सायंटिफिक सिलेक्शन प्रोसिजर किंवा प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये अनेक स्टेप्स इन्व्हॉल्व आहेत, ते आपण या ठिकाणी पाहूयात. सायंटिफिक सिलेक्शन प्रोसिजर. फर्स्टली सायंटिफिक सिलेक्शन प्रोसिजर म्हणजे काय ते पाहूयात. ओके, व्हॉट इज मीन बाय सायंटिफिक सिलेक्शन प्रोसिजर. सो सिलेक्शन प्रोसिजर employs several methods of collecting information about the candidates' qualifications, experience, physical and mental ability, nature and behavior of employees, or knowledge, aptitude and the like for judging whether a given applicant is suitable or not for the job. ओके, सिलेक्शन एक अशा प्रकारची प्रोसिजर आहे, त्याच्यामध्ये जी काही राईट जॉब पोझिशन असेल त्या राईट जॉब पोझिशनसाठी राईट पर्सन सिलेक्ट करणे आवश्यक आहे. त्यासाठी या सिलेक्शन प्रोसिजरमध्ये काय केलं जातं, अनेक स्टेप्स इन्व्हॉल्व आहेत. त्या स्टेप्सचा वापर करून तो एम्प्लॉईज सिलेक्ट करायचे की नाही हे त्या ठिकाणी काय केले जाते, ठरवले जाते. कारण की या जे काही स्टेप्स आहेत ते एम्प्लॉईज सिलेक्ट करण्यासाठी अत्यंत हेल्पफुल आहेत, त्यांचा वापर त्या ठिकाणी होत असतो. त्याच्यामधूनच योग्य असा राईट कॅन्डिडेट त्या ठिकाणी त्या ऑर्गनायझेशनला सिलेक्ट करता येतो. ओके,
यामध्ये ओके फर्स्टली तो जो काही कॅन्डिडेट आहे त्याची क्वालिफिकेशन, त्याचा एक्सपिरियन्स ओके इन पास्टमध्ये त्याने जर काही कोणत्या ठिकाणी जॉब केला असेल तर त्याचा एक्सपिरियन्स चेक केला जातो. त्यानंतर त्याची आता ऑर्गनायझेशनमध्ये काम करायचे असेल तर त्या ठिकाणी फिजिकल अँड मेंटल ॲबिलिटी असणे आवश्यक आहे. तर त्याची फिजिकल आणि मेंटल ॲबिलिटी देखील चेक करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर त्याचे नेचर, त्याचे बिहेवियर कसे आहे ओके. तो जर त्याला ग्रुपमध्ये काम करण्यासाठी सांगितले तर तो काम करू शकणार आहे की नाही हे चेक करण्यासाठी त्याचे नेचर, त्याचे बिहेवियर देखील काय केले जाते, तपासणी केली जाते. त्याचबरोबर त्याचे नॉलेज ओके, त्याच्याकडे नॉलेज कोणकोणते आहे हे देखील त्या ठिकाणी चेक करण्यासाठी अनेक टेस्ट घेतल्या जातात ओके. मग त्या टेस्टचा देखील आपण या ठिकाणी या सायंटिफिक सिलेक्शन प्रोसिजरचा स्टडी करताना ते आपण डिस्कस करणार आहोत. सो सिलेक्शन प्रोसिजर एम्प्लॉयज सेव्हरल मेथड्स ऑफ कलेक्टिंग इन्फॉर्मेशन अबाउट द कॅन्डिडेट्स. तर या सिलेक्शन प्रोसिजरमध्ये जो काय ऑर्गनायझेशनसाठी कॅन्डिडेट्स आपण सिलेक्ट करणार आहोत त्याची ऑल इन्फॉर्मेशन या ठिकाणी कलेक्ट केली जाते. त्याची मेथड म्हणजे सायंटिफिक सिलेक्शन प्रोसिजर होय. तर ही जी काय सिलेक्शन प्रोसिजर आहे ती अत्यंत इम्पॉर्टंट आहे. त्याची अनेक सिग्निफिकन्सेस देखील आहे, कारण की सिलेक्शन ऑफ पर्सनल टू मॅन द ऑर्गनायझेशन इज अ क्रुशियल complex and continuing function okay. Selection of personnel to man the organization is a crucial, complex and continuing function. The ability of an organization to attain its goals effectively and to develop a dynamic environment largely depends upon the इफेक्टिवनेस ऑफ इट्स सिलेक्शन प्रोग्राम. जर ऑर्गनायझेशनमध्ये राईट पर्सन्स सिलेक्ट केले तर पर्सनल मॅनेजमेंटला ऑल फंक्शन्स हे इझिली करू शकतात ओके. इफ राईट पर्सनल आर सिलेक्टेड द रिमेनिंग फंक्शन्स ऑफ पर्सनल मॅनेजमेंट बिकम इझियर. The employee contribution and commitment will be at optimum level and employee relations will be congenial. आणि त्याचबरोबर जर सिलेक्टेड एम्प्लॉईज हे ऑर्गनायझेशन गोल्स अचीव करण्यासाठी कॉन्ट्रीब्यूट करत असतील, ते त्यांचे कमिटमेंट फुलफिल करण्यासाठी प्रयत्न करीत असतील, तर त्यानंतर जे काय एम्प्लॉई आहे आणि जे एम्प्लॉयर्स आहेत या दोघांमध्ये जे काही रिलेशनशिप आहे ते चांगल्या प्रकारचे तयार होते. ते कॉन्जिनियल रिलेशनशिप त्या ठिकाणी तयार होते. या अपोजिट ओके, इन अन अपोजिट सिच्युएशन वेअर द राईट पर्सन इज नॉट सिलेक्टेड ओके, where right person is not selected, the remaining functions of personal management, employee relations will not be effective. या ऑपोजिट जर राईट पर्सन सिलेक्ट केले नाही तर त्याचे अनेक डिसॲडव्हान्टेजेस हे ऑर्गनायझेशनला सहन करावे लागतात. त्यामध्ये कोणकोणते डिसॲडव्हान्टेजेस ऑर्गनायझेशनला फेस करावे लागतात. तर फर्स्ट म्हणजे पर्सनल मॅनेजमेंट आहे, त्यांना जे काही त्यांची ऑल रिमेनिंग फंक्शन्स आहेत ते परफेक्टली करू शकत नाही. त्यानंतर एम्प्लॉयर या दोघांमध्ये जे काही रिलेशनशिप आहे ते इनइफेक्टिव्ह होते. म्हणून जी काही जॉब पोझिशन असेल ती राईट जॉब पोझिशनसाठी राईट पर्सन, राईट कॅन्डिडेट सिलेक्ट करणे आवश्यक असते. इफ द राईट पर्सन इज सिलेक्टेड ही इज अ व्हॅल्युबल असेट टू दी ऑर्गनायझेशन. जर जी काही जॉब पोझिशन आहे त्यासाठी राईट पर्सन, योग्य व्यक्ती सिलेक्ट केला तरच जी ऑर्गनायझेशन आहे, जी कंपनी आहे त्या कंपनीसाठी ती काय असते, व्हॅल्युबल असेट असते ओके. कारण बिझनेस ऑर्गनायझेशन असे किंवा कंपनी असे त्याचे ऑल फंक्शन्स हे त्या ह्युमन रिसोर्सवरती अवलंबून असतात. ह्युमन रिसोर्स हा अत्यंत इम्पॉर्टंट असा फॅक्टर आहे प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनचा, कारण की विदाउट ह्युमन रिसोर्स कोणतेही बिझनेस ऑर्गनायझेशन हे वर्क करू शकत नाही, ती रन होऊ शकत नाही. अँड इफ फॉल्टी सिलेक्शन इज मेड द एम्प्लॉय विल बिकम अ लायबिलिटी टू द ऑर्गनायझेशन. आणि जर जी काही जॉब पोझिशन आहे त्या जॉब पोझिशनसाठी जर फॉल्टी पर्सन ओके, रॉंग पर्सन जर सिलेक्ट केला गेला तर त्याचे डिसॲडव्हान्टेजेस त्या ऑर्गनायझेशनला फेस करावे लागतात. ती त्या ऑर्गनायझेशनची ती पर्सन, तो एम्प्लॉईज काय बनतो, ती एक लायबिलिटी तयार होते. म्हणून राईट पर्सन जर सिलेक्ट केला तर त्या ऑर्गनायझेशन ती व्हॅल्युबल असेट असते, आणि जर फॉल्टी किंवा रॉंग पर्सन सिलेक्ट केला तर ती त्या ऑर्गनायझेशनची एक लायबिलिटी असते. म्हणून
योग्य जॉब पोझिशनसाठी योग्य व्यक्ती सिलेक्ट करणे आवश्यक आहे. म्हणून प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशन योग्य व्यक्ती सिलेक्ट करता यावा यासाठी या सिलेक्शन प्रोसिजरचा, या सिलेक्शन प्रोसेसचा यूज करतात, जेणेकरून जी काही राईट जॉब पोझिशन आहे त्या ठिकाणी योग्य व्यक्तीच सिलेक्ट केला पाहिजे. मग ही जी काय सायंटिफिक सिलेक्शन प्रोसेस आहे यामध्ये देअर आर 13 स्टेप्स इन्व्हॉल्व दिस सायंटिफिक सिलेक्शन प्रोसेस. तर या सायंटिफिक सिलेक्शन प्रोसेसमध्ये 13 म्हणजे 13 या काय आहेत स्टेप्स इन्व्हॉल्व आहेत. तर त्या स्टेप्स कोणकोणत्या आहेत? नाव लेट सी. स्टेप्स इन सायंटिफिक सिलेक्शन प्रोसिजर. ओके, स्टेप्स इन सायंटिफिक सिलेक्शन प्रोसिजर. देअर आर 13 steps involve this scientific selection procedure. The first steps are job analysis, second is recruitment, third is application form, next is written examination, then fifth number steps are preliminary interview, then business game, next is test, then final interview, medical examination, reference checks, line manager decision, next is job offer, and last steps in scientific selection process it is employment. ओके, तर ही जी काही सायंटिफिक सिलेक्शन प्रोसिजर आहे यामध्ये 13 स्टेप्स इन्क्लूड आहे. त्या 13 स्टेप्सचा वापर करून प्रत्येक ईच अँड एव्हरी ऑर्गनायझेशन जी काही जॉब पोझिशन असेल, जी काही वॅकंट पोझिशन असेल त्यासाठी योग्य एम्प्लॉय सिलेक्ट करण्यासाठी या सायंटिफिक सिलेक्शन प्रोसिजरचा वापर करीत असतात. कलेक्टिंग इन्फॉर्मेशन अबाउट द कॅन्डिडेट्स, क्वालिफिकेशन्स, एक्सपिरियन्स, फिजिकल अँड मेंटल ॲबिलिटी, नेचर अँड बिहेवियर, नॉलेज, ॲप्टिट्यूड अँड लाईक फॉर जजिंग वेदर अ गिवन ॲप्लिकंट इज सुटेबल और नॉट फॉर द जॉब. तर यामधून ही जी काही सायंटिफिक सिलेक्शन प्रोसिजर आहे ते प्रोसिजर नक्की कशासाठी घेतली जाते? तर जो काही कॅन्डिडेट आपण सिलेक्ट करणार आहोत, ऑर्गनायझेशनला त्या एम्प्लॉयबद्दलची ऑल इन्फॉर्मेशन माहिती असणे आवश्यक आहे. त्याच्यामध्ये त्याचे क्वालिफिकेशन, त्याचा एक्सपिरियन्स, त्याचं फिजिकल अँड मेंटल ॲबिलिटी, त्याचे नेचर, त्याचे बिहेवियर, त्याच्याकडे असणारे नॉलेज, या सर्व गोष्टी त्या ऑर्गनायझेशनला माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी या स्टेप्सचा वापर ऑर्गनायझेशन एम्प्लॉय सिलेक्ट करण्यासाठी करीत असते. म्हणून सिलेक्शन प्रोसिजर इज नॉट अ सिंगल ॲक्ट. म्हणून जी काय सायंटिफिक सिलेक्शन प्रोसिजर आहे ती एक इज नॉट अ सिंगल ॲक्ट. इच स्टेप्स each steps facts may come to light which are useful for comparison with the job requirement and employee selection. तर हे जे काही प्रत्येक स्टेप आहे ते प्रत्येक स्टेप इम्पॉर्टंट आहे, कारण जी काय जॉब पोझिशन आहे त्या जॉब पोझिशनसाठी अनेक रिक्वायरमेंट्स असतात. त्यासाठी कोणत्या प्रकारचे क्वालिफिकेशन रिक्वायर केले गेले आहे, त्यासाठी कोणते नॉलेज त्या एम्प्लॉयकडे असणे आवश्यक आहे, हे सर्व त्या ठिकाणी काय केले जाते, त्या एम्प्लॉईचे चेक केले जाते, त्यांचे कंपॅरिझन केले जाते आणि त्यानंतरच तो व्यक्ती त्या जॉब पोझिशनसाठी योग्य आहे की नाही हे ठरवले जाते आणि योग्य आहे जर असेल तरच त्याचं सिलेक्शन त्या ठिकाणी होत असते. नाव लेट्स सी. सिलेक्शन प्रोसिजर स्टार्ट करण्यापूर्वी प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशन काय करते, तर ऑर्गनायझेशन HR मॅनेजमेंटने जॉब ॲनालिसिस करणे आवश्यक असते. त्यामुळे अनेक गोष्टी या फाइंड आउट होत असतात. ओके, आता एम्प्लॉईज ऑर्गनायझेशनमध्ये त्यांची रिक्रुटमेंट करायची आहे. रिक्रुटमेंट केल्यानंतर त्यांचं सिलेक्शन करायचे आहे, कारण की बिझनेस ऑर्गनायझेशनसाठी ह्युमन रिसोर्स हा अत्यंत इम्पॉर्टंट असा फॅक्टर आहे. म्हणून फर्स्टली जेव्हा काय एम्प्लॉईज रिक्रूट करायचे असतात त्यावेळेस HR मॅनेजरला किंवा ती जी काही ऑर्गनायझेशन त्यामधील मॅनेजमेंटला जे काही वॅकंट पोझिशन आहे, जे काही जॉब पोझिशन्स अवेलेबल आहेत त्यांचे जॉब ॲनालिसिस करणे आवश्यक असते, कारण त्या जॉब ॲनालिसिसवरतीच ऑल जी काही प्रोसेस आहे ती डिपेंड असते. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी या चेक केल्या जातात. आता job analysis it is a first and most important steps in scientific selection procedure. Job analysis is the basis for selecting the right candidate. Every organization should finalize the job analysis, job description, job specification and employee specification before proceeding to the next step for selection.
जॉब ॲनालिसिस या स्टेपवरतीच ऑल स्टेप्स या काय आहेत डिपेंड आहेत, कारण की जॉब ॲनालिसिसच्या बेसिसवरतीच राईट कॅन्डिडेट राईट जॉबसाठी सिलेक्ट करता येतो. त्यासाठी एव्हरी ऑर्गनायझेशन प्रत्येक ऑर्गनायझेशन या जॉब ॲनालिसिस करीत असतात. त्याचबरोबर जॉब डिस्क्रिप्शन, जॉब स्पेसिफिकेशन अँड एम्प्लॉय स्पेसिफिकेशन देखील सिलेक्शन प्रोसिजरची नेक्स्ट स्टेप स्टार्ट करण्यापूर्वी ते करीत असतात. त्यापूर्वी तुम्हाला जॉब ॲनालिसिस म्हणजे काय हे माहिती असणे आवश्यक आहे. ओके, जॉब ॲनालिसिस इज अन इम्पॉर्टंट स्टेप इन इन्शुरिंग दॅट द राईट कॅन्डिडेट इज सिलेक्टेड. Job analysis is an important step in ensuring that the right candidate is selected. Job analysis help the employer in recruitment and selection, performance management, choosing compensation and benefits, etc. So job analysis refers to a systematic process of collecting all information about a specific job, including skill, requirements, roles, responsibilities, and process in order to create a valid job description. Job analysis also gives an overview of the physical, emotional, and related human qualities required to execute the job successfully. So, job analysis is an important step in this scientific selection procedure. Okay, आपण एम्प्लॉय सिलेक्ट करण्यासाठी जे काही सायंटिफिक सिलेक्शन प्रोसिजर आहे त्याचे स्टडी या ठिकाणी करीत आहोत. त्यामध्ये 13 स्टेप्स ह्या इन्व्हॉल्व आहेत. आजच्या लेक्चर्समध्ये आपण यामधील फक्त 6 स्टेप्स डिस्कस करणार आहोत, त्यांचा स्टडी करणार आहोत. त्या म्हणजे जॉब ॲनालिसिस, रिक्रुटमेंट, ॲप्लिकेशन फॉर्म, रिटन एक्झामिनेशन, प्रिलिमिनरी इंटरव्ह्यू अँड नेक्स्ट इज बिझनेस गेम्स. तर या 6 स्टेप्सच देखील आज आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत. आणि ज्या रिमेनिंग स्टेप्स आहेत त्या म्हणजे टेस्ट, फायनल इंटरव्ह्यू, मेडिकल एक्झामिनेशन, रेफरन्स चेक्स, लाईन मॅनेजर्स डिसिजन, जॉब ऑफर अँड एम्प्लॉयमेंट, ह्या ज्या राहिलेल्या 7 स्टेप्स आहेत त्या आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करणार आहोत. जेणेकरून या जे काही सायंटिफिक सिलेक्शन प्रोसिजर जे काही प्रोसेस आहे, जे काही स्टेप्स आहे ते तुम्हाला चांगल्यारीत्या स्टडी करता येईल, चांगल्या रीतीने समजतील. तर फर्स्टली आपण जॉब ॲनालिसिस ही स्टेप पाहिली. यामध्ये काय केले जाते तर एम्प्लॉय सिलेक्ट करण्यापूर्वी जी काय जॉब पोझिशन आहे त्या जॉब पोझिशनची फर्स्टली जॉब ॲनालिसिस केली जाते. जॉब ॲनालिसिस करतानाच त्या जॉबचे डिस्क्रिप्शन, त्याचे स्पेसिफिकेशन हे देखील करणे आवश्यक असते. आणि हे जी काय ऑर्गनायझेशन आहे ती एम्प्लॉईज रिक्रूट करण्यापूर्वी हे जॉब ॲनालिसिस करीत असते. मग जॉब ॲनालिसिस करताना नक्की त्यामध्ये कोणत्या गोष्टींचे ॲनालिसिस केले जाते तर जी काही जॉब पोझिशन आहे ज्यासाठी एम्प्लॉईज आपण सिलेक्ट करणार आहोत, मग त्या एम्प्लॉईज कोणकोणत्या क्वालिटीज पाहिजे, त्यांच्याकडे कोणते नॉलेज पाहिजे, तर त्यांचे त्या जॉबबद्दलचे त्यांचे रोल्स, त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी, ओके, त्यांच्याकडे कोणकोणते स्किल्स असणे आवश्यक आहे, त्यांचे क्वालिफिकेशन्स कोणते आहे, या सर्व गोष्टी त्या कॅन्डिडेट्सला माहिती असणे आवश्यक आहे. म्हणून हे ऑर्गनायझेशन काय करते जॉब ॲनालिसिस फर्स्टली करीत असते, जेणेकरून त्या एम्प्लॉईजला माहिती होईल की जी काही जॉब पोझिशन आहे ज्यासाठी आपण अप्लाय करत आहोत त्यासाठी कोणकोणते क्वालिफिकेशन्स आहे, त्याचे रोल्स काय असतील, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी काय असेल, आपल्याला कोणत्या प्रकारचे काम त्या ठिकाणी करावे लागेल. तर सायंटिफिक सिलेक्शन प्रोसिजरमधील जॉब ॲनालिसिस ही अत्यंत इम्पॉर्टंट अशी स्टेप आहे. त्या जॉब ॲनालिसिस स्टेप्सवरतीच रिमेनिंग ज्या काही स्टेप्स आहेत त्या डिपेंड असतात. ओके, जॉब ॲनालिसिस इज अन इम्पॉर्टंट स्टेप इन इन्शुरिंग दॅट द राईट कॅन्डिडेट इज सिलेक्टेड. यामुळे काय होते, जॉब ॲनालिसिस केल्यामुळे जी काही जॉब पोझिशन आहे ज्यासाठी कॅन्डिडेट सिलेक्ट करायचे आहेत ते राईट कॅन्डिडेट या ठिकाणी सिलेक्ट करण्यासाठी या जॉब ॲनालिसिसची हेल्प होत असते. त्यानंतर या सायंटिफिक सिलेक्शन प्रोसिजरमधील सेकंड स्टेप कोणती असेल तर ती आहे रिक्रुटमेंट. ओके, recruitment, it is the second steps in scientific selection procedure. Now let's see what is meant by recruitment. So recruitment refers to the process of searching for prospective employees and stimulating them to apply for jobs in an organization.
It is the basis for the remaining techniques of the selection and the latter varies depending upon the former. It develops the applicants pool. तर आपण रिक्रुटमेंट ह्या स्टेप्स या ठिकाणी डिस्कस करीत आहोत. तर रिक्रुटमेंट म्हणजे काय, तर ते तुम्हाला माहितीच आहे. आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये रिक्रुटमेंट याचे प्रॉपर स्टडी केला आहे. रिक्रुटमेंट म्हणजे काय, तर बिझनेस ऑर्गनायझेशनसाठी इम्पॉर्टंट असणारा एम्प्लॉईज मिळवण्यासाठी ती ऑर्गनायझेशन काय करते, फर्स्टली ऑर्गनायझेशनमध्ये किती जॉब पोझिशन्स आहेत, वॅकंट पोझिशन किती आहे ते फाइंड आउट करते. त्यानंतर जी काही जॉब पोझिशन आहे त्या जॉब पोझिशन फिलअप करणे आवश्यक आहे, त्या रिक्त जागा भरणे आवश्यक आहे. मग यासाठी त्या जागा भरून काढण्यासाठी एम्प्लॉईज कुठून मिळवायचा, तर ते मिळवण्यासाठी ती ऑर्गनायझेशन अनेक सोर्सेसचा वापर करते. त्यामध्ये ट्रॅडिशनल सोर्सेस, मॉडर्न सोर्सेस हे आहेत. तर त्या दोन्ही सोर्सेसचा वापर करून ती ऑर्गनायझेशन एम्प्लॉईज रिक्रूट करते. मग एम्प्लॉईज रिक्रूट करण्यासाठी फर्स्टली जी काही ऑर्गनायझेशनमध्ये अवेलेबल असणारे जॉब पोझिशन्स आहे ते प्रॉस्पेक्टिव्ह कॅन्डिडेट्सना माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी ती ऑर्गनायझेशन त्याची फर्स्टली ॲडव्हर्टाईज करते. ओके, आणि त्याच्यामधून जे काही प्रॉस्पेक्टिव्ह कॅन्डिडेट्स आहेत त्यांनी ॲट्रॅक्ट होऊन त्या ऑर्गनायझेशनमध्ये अवेलेबल असणाऱ्या जॉब पोझिशनसाठी अप्लाय करणे म्हणजेच रिक्रुटमेंट होय. ओके, रिक्रुटमेंट म्हणजे काय, तर जी काही जॉब पोझिशन ऑर्गनायझेशनमध्ये अवेलेबल असेल त्या ऑर्गनायझेशनमध्ये त्या जागा भरून काढण्यासाठी, त्या जॉब पोझिशन्स फिलअप करण्यासाठी कॅन्डिडेट्सने ओके ज्यांना खरंच कामाची गरज आहे असे जॉब सिकर्सनी ॲट्रॅक्ट होऊन ॲप्लाय करावा. यासाठी रिक्रुटमेंटमध्ये अनेक सोर्सेस इन्व्हॉल्व आहेत. त्याची रिक्रुटमेंट एक प्रोसेस असते, त्यामध्ये अनेक स्टेप्स इन्व्हॉल्व आहेत. त्या रिक्रुटमेंटच्या आधारेच ते कॅन्डिडेट्स काय करतात, तर त्या अवेलेबल असणाऱ्या जॉब पोझिशनसाठी अप्लाय करीत असतात, ॲप्लिकेशन त्या ऑर्गनायझेशनमध्ये देत असतात. म्हणून रिक्रुटमेंट हे देखील ओके एम्प्लॉईज सिलेक्ट करण्याची अत्यंत इम्पॉर्टंट काय आहे, स्टेप आहे. कारण जर एम्प्लॉईजने ॲप्लिकेशनच केले नसतील, त्यांची रिक्रुटमेंट ओके एम्प्लॉयची रिक्रुटमेंट झाली नसेल तर एम्प्लॉईज सिलेक्ट करता येत नाही. कारण की जर त्या ठिकाणी ॲप्लिकेशन्स आले नसतील तर कोणामधून ओके कोणते एम्प्लॉईज सिलेक्ट करायचे, म्हणून या सिलेक्शनचा पूर्ण बेस या रिक्रुटमेंटवरती अवलंबून असतो. म्हणून रिक्रुटमेंट रेफर्स टू द प्रोसेस, तर रिक्रुटमेंट ही एक प्रोसेस आहे ऑफ सर्चिंग फॉर प्रॉस्पेक्टिव्ह एम्प्लॉईज. त्यामधून जे काही प्रॉस्पेक्टिव्ह एम्प्लॉईज आहेत जे इन फ्युचरमध्ये त्यांना त्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करायचे आहे, ज्यांना खरंच कामाची गरज आहे, असे एम्प्लॉईज काय करतात, त्या ठिकाणी फाइंड आउट करण्यासाठी ही रिक्रुटमेंट प्रोसेस असते. आणि त्याच्यामधून असे एम्प्लॉईज त्या जॉब पोझिशनसाठी ॲट्रॅक्ट व्हावे आणि त्या ऑर्गनायझेशनमध्ये जे काही जॉब्स अवेलेबल आहेत त्यासाठी अप्लाय करणे म्हणजेच रिक्रुटमेंट होय. त्यानंतरची थर्ड स्टेप आहे या सायंटिफिक सिलेक्शन प्रोसिजरमधील, ती म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म. ओके, ॲप्लिकेशन फॉर्म इट इज अ थर्ड स्टेप इन सायंटिफिक सिलेक्शन प्रोसिजर. सो फर्स्टली व्हॉट इज मीन बाय ॲप्लिकेशन फॉर्म. तो ॲप्लिकेशन फॉर्म इज ऑल्सो नोन ॲज ॲप्लिकेशन ब्लँक. ओके, लक्षात ठेवा, हे जे काही ॲप्लिकेशन फॉर्म आहे त्याला ॲप्लिकेशन ब्लँक ओके ॲप्लिकेशन ब्लँक या नावाने देखील ओळखले जाते. द टेक्निक ऑफ ॲप्लिकेशन ब्लँक इज ट्रॅडिशनल अँड वाईडली ॲक्सेप्टेड फॉर सेक्युरिंग इन्फॉर्मेशन फ्रॉम द प्रॉस्पेक्टिव्ह कॅन्डिडेट्स. तर हे जे काही ॲप्लिकेशन फॉर्म आहे त्यालाच ॲप्लिकेशन ब्लँक या नावाने देखील ओळखले जाते. आणि हे जे काही ॲप्लिकेशन ब्लँक आहे किंवा ॲप्लिकेशन फॉर्म आहे ते अत्यंत ट्रॅडिशनल असे टेक्निक आहे जे आणि ते सर्वत्र ओके वाईडली ॲक्सेप्टेड असे काय आहे ते एक टेक्निक आहे. जे काही प्रॉस्पेक्टिव्ह कॅन्डिडेट्स आहेत त्यांची इन्फॉर्मेशन ओके सेक्युरिंग इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी या ॲप्लिकेशन फॉर्मचा वापर बिझनेस ऑर्गनायझेशन करीत असते. इट कॅन ऑल्सो बी यूज ॲज अ डिव्हाइस टू स्क्रीन द कॅन्डिडेट ॲट द प्रिलिमिनरी लेवल. तर एम्प्लॉईज सिलेक्ट करण्यापूर्वी त्यांच्या अनेक टेस्ट घेतल्या जातात.
ओके, त्यांचे वेगवेगळ्या पद्धतीने इंटरव्ह्यू घेतला जातो. मग त्यामधील प्रिलिमिनरी लेवल म्हणजे कोणती असेल ती म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म भरून देणे. मग ते कोणत्याही ठिकाणी त्यांनी अप्लाय केला असेल. ओके, अनेक बिझनेस ऑर्गनायझेशन्स अवेलेबल आहेत. मग त्यामध्ये अवेलेबल असणाऱ्या जॉब पोझिशनसाठी खरंच ज्यांना कामाची गरज आहे असे जॉब सीकर्स काय करतात, अप्लाय करतात. मग अप्लाय करणे म्हणजे नक्की काय करणे, तर ती ऑर्गनायझेशन एक ॲप्लिकेशन फॉर्म तयार करते. त्या ॲप्लिकेशन फॉर्ममधून त्या कॅन्डिडेटची पूर्णपणे इन्फॉर्मेशन ती ऑर्गनायझेशन कलेक्ट करीत असते. आणि तो एक ट्रॅडिशनल असा काय आहे, टेक्निक आहे. त्या ॲप्लिकेशन फॉर्मलाच ॲप्लिकेशन ब्लँक असे देखील नावाने ओळखले जाते. आणि प्रिलिमिनरी लेवलवरती त्या कॅन्डिडेट्सची, त्या एम्प्लॉयची, त्या प्रॉस्पेक्टिव्ह एम्प्लॉयची काय करण्यासाठी, इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी आणि त्या कॅन्डिडेट्सला त्या जॉब पोझिशनसाठी खरंच तो राईट आहे की नाही हे ठरवण्यासाठी, त्याचं स्क्रीनिंग करण्यासाठी या ॲप्लिकेशन फॉर्मची हेल्प होत असते. Many companies formulate their own style of application forms depending upon the requirement of information based on the size of the company. तर अनेक कंपन्या काय करतात, असे ॲप्लिकेशन जे काही फॉर्म असतात ते स्वतःच्या स्टाईलनुसार काय करतात, ओन स्टाईलनुसार ते ॲप्लिकेशन फॉर्म्स हे फॉर्म्युलेट करतात, ते तयार करतात. मग असे ॲप्लिकेशन फॉर्म्स हे अनेक गोष्टींवरती अवलंबून असते. फॉर एक्झाम्पल जी काही कंपनी आहे त्या कंपनीची साईज, ओके, बेस्ड ऑन दी साईज ऑफ दी कंपनी. त्याचबरोबर त्यांना जी काही जॉब पोझिशन आहे त्या जॉब पोझिशननुसार कोणती इन्फॉर्मेशन नक्की कलेक्ट करायची आहे, त्या इन्फॉर्मेशननुसारच ते ॲप्लिकेशन फॉर्म काय केला जातो, तयार केला जातो, त्याचे फॉर्म्युलेशन होत असते. म्हणून या ॲप्लिकेशन फॉर्मचा आणखीन एक महत्त्वाचा पर्पज काय आहे, तर जे प्रॉस्पेक्टिव्ह एम्प्लॉईज आहे त्या प्रॉस्पेक्टिव्ह एम्प्लॉईजने स्वतःची ही इन्फॉर्मेशन ते ऑर्गनायझेशन द्यावी यासाठी ॲप्लिकेशन फॉर्म ती ऑर्गनायझेशन हे भरून घेत असते. आणि असे प्रॉस्पेक्टिव्ह एम्प्लॉईज जेव्हा त्या ऑर्गनायझेशनमध्ये जॉब पोझिशनसाठी अप्लाय करतात, त्या अप्लाय करताना फर्स्टली हा ॲप्लिकेशन फॉर्म ते फिलअप करून देत असतात. मग हा जो काय ॲप्लिकेशन फॉर्म आहे त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी इन्व्हॉल्व असतात, नक्की त्या ॲप्लिकेशन फॉर्ममधून कोणत्या प्रकारची इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते, तर यामधून पर्सनल बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन about prospective candidates and educational attainments, work experiences, salary, personal details and references असे प्रकारची इन्फॉर्मेशन त्या कॅन्डिडेट्सची त्या ॲप्लिकेशन फॉर्मच्या माध्यमातून हे ऑर्गनायझेशन भरून घेत असते, कलेक्ट करीत असते. आता पर्सनल बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन म्हटले की त्यामध्ये नक्की ओके, त्या पर्सनल बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशनमध्ये नक्की कोणकोणती इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते, तर फॉर एक्झाम्पल इट इन्क्लूड्स प्रॉस्पेक्टिव्ह एम्प्लॉईज नेम, प्रेझेंट अँड परमनंट ॲड्रेसेस, डेट ऑफ बर्थ, सेक्स, मॅरिटल स्टेटस, हेल्थ, हाईट अँड वेट, नॅशनॅलिटी, नंबर ऑफ डिपेंडंट्स, ॲन्युअल इन्कम ऑफ ॲप्लिकंट्स, पॅरेंट्स एक्सेट्रा एक्सेट्रा. सो ओके, पर्सनल बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन कलेक्ट करताना त्याच्यामध्ये त्याची पर्सनल इन्फॉर्मेशन फर्स्टली कलेक्ट केली जाते. पर्सनल इन्फॉर्मेशन कोणकोणत्या गोष्टी येतात, तर त्याचे फर्स्टला त्याचे नाव येईल, ओके, नेम ऑफ द कॅन्डिडेट, त्याचबरोबर त्याचा तो ज्या ठिकाणी राहत आहे त्याचं प्रेझेंट अँड परमनंट ॲड्रेस, त्यानंतर त्याची डेट ऑफ बर्थ, त्याचे मॅरिटल स्टेटस, त्यानंतर त्याची हेल्थ, त्याची हाईट, त्याचे वेट, त्याची नॅशनॅलिटी नक्की कोणत्या ठिकाणचे आहे, त्याचबरोबर नंबर ऑफ डिपेंडंट्स, ॲन्युअल इन्कम, ओके, आणि ॲप्लिकंट्स पॅरेंट्सचे देखील डिटेल्स त्या पर्सनल बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन कलेक्ट करताना ती ऑर्गनायझेशन अशा प्रकारची इन्फॉर्मेशन कलेक्ट करीत असते. त्यानंतर एज्युकेशनल अटेनमेंट्स याचा देखील काय केला जातो, इन्फॉर्मेशन ती ऑर्गनायझेशन कलेक्ट करीत असते. आता एज्युकेशनल अटेनमेंट्स म्हणजे नक्की काय, त्यामध्ये कोणती इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते, तर त्यामधून दिस इन्क्लूड लिस्ट ऑफ स्कूल्स. जो काय कॅन्डिडेट आहे जो अप्लाय करीत आहे तो कोणत्या स्कूलमध्ये होता त्या स्कूल्सची इन्फॉर्मेशन,
त्यानंतर त्याचे कॉलेजेस, त्याचं इन्स्टिट्यूशन, त्याचं जे काही एज्युकेशन आहे ते कोणत्या स्कूलमधून झालं आहे, त्याचं कोणत्या कॉलेजमधून झाले आहे, त्याने कोणत्या इन्स्टिट्यूटमधून त्याचे क्वालिफिकेशन कंप्लीट केले आहे, त्याची इन्फॉर्मेशन ती ऑर्गनायझेशन कलेक्ट करीत असते. कारण की ह्या ऑल इन्फॉर्मेशनवरती तो कॅन्डिडेट नक्की सिलेक्ट करायचं की नाही, तो त्या जॉब पोझिशनसाठी राईट आहे की नाही हे ठरवण्यासाठी ती ऑर्गनायझेशन अशा प्रकारची इन्फॉर्मेशन ॲप्लिकेशन फॉर्मच्या माध्यमातून कलेक्ट करीत असते. त्याचबरोबर पिरियड ऑफ स्टडी, मेजर सब्जेक्ट, तो जेव्हा एज्युकेशन घेत होता त्यावेळेस त्याचे कोणकोणते सब्जेक्ट्स त्यावेळी होते, त्याचे क्लास, पर्सेंटेज ऑफ मार्क्स, रँक सेक्युअर्ड, त्यानंतर एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये जर तो पार्टिसिपेट झाला असेल तर त्या ॲक्टिव्हिटीज कोणकोणत्या होत्या त्याची इन्फॉर्मेशन. त्यानंतर इन पास्टमध्ये त्याने जर एखाद्या ठिकाणी जॉब केला असेल तर त्या ठिकाणी त्याची पोझिशन काय होते, ओके, पोझिशन्स अँड मेंबरशिप हेल्ड ड्युरिंग द एज्युकेशनल करिअर. त्यानंतर त्याच्या हॉबीज, त्याचा इंटरेस्ट कोणकोणत्या गोष्टींमध्ये आहे, ओके, असे. आणि त्याचबरोबर त्याने स्टडी व्यतिरिक्त आणखीन कोणते वेगवेगळे रेग्युलर कोर्सेस केले असतील तर त्याची इन्फॉर्मेशन देखील हे काय करते, ऑर्गनायझेशन कलेक्ट करीत असते. त्यानंतर वर्क एक्सपिरियन्स देखील ऑर्गनायझेशन काय करत असते, त्या वर्क एक्सपिरियन्सची देखील इन्फॉर्मेशन कलेक्ट करीत असते. मग वर्क एक्सपिरियन्समध्ये कोणत्या गोष्टी, कोणती इन्फॉर्मेशन ऑर्गनायझेशन कलेक्ट करेल, तर यामध्ये इट कवर्स एक्सपिरियन्स इन ऑल प्रिव्हियस जॉब्स विथ ग्रेटर पर्टिक्युलर्स अबाउट द नेचर अँड क्वांटम ऑफ वर्क हँडल. तर त्यांनी इन पास्टमध्ये जो काही जॉब केला असेल, ओके, त्याचा जो काही प्रिव्हियस जॉब असेल त्याचा एक्सपिरियन्स या ठिकाणी त्याची इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते. त्यानंतर पिरियड ऑफ एक्सपिरियन्स इन ईच जॉब, त्याने ज्या ज्या ठिकाणी काम केले असेल त्याचा पिरियड किती आहे, त्याचा एक्सपिरियन्स नक्की किती वर्षाचे आहे. त्यानंतर रिझन्स फॉर लिव्हिंग द पास्ट एम्प्लॉयर्स, त्यानं जो काय पाठीमागचा त्याचा प्रिव्हियस जॉब आहे तो त्यांनी कोणत्या रिझनमुळे त्यांनी सोडला असेल, ओके, तो जॉब त्यांनी का सोडला, त्याचे रिझन्स. त्यानं त्याच्या तो जेव्हा प्रिव्हियस जॉब्समध्ये होता त्यावेळेस त्याच्या ड्युटीज कोणत्या होत्या, त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीज कोणत्या होत्या, ह्या देखील गोष्टी या ठिकाणी काय केल्या जातात, इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते. त्यानंतर त्याचा प्रिव्हियस जे जॉब करत होतं त्यावेळेची त्याची सॅलरी किती होते, ओके, हे देखील इन्फॉर्मेशन या ठिकाणी कलेक्ट केली जाते. तर अशी या ॲप्लिकेशन फॉर्मच्या माध्यमातून त्या प्रॉस्पेक्टिव्ह एम्प्लॉईची पर्सनल बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन, एज्युकेशनल अटेनमेंट्स इन्फॉर्मेशन अँड वर्क एक्सपिरियन्स इन्फॉर्मेशन अशा प्रकारची इन्फॉर्मेशन ती ऑर्गनायझेशन या ॲप्लिकेशन फॉर्मच्या माध्यमातून कलेक्ट करीत असते, जेणेकरून तो जो काही कॅन्डिडेट्स आहे जो अप्लाय करीत आहे तो नक्की त्या जॉब पोझिशनसाठी राईट आहे की नाही हे ठरवण्यासाठी आणि त्यानंतर त्याचं सिलेक्ट करायचे की नाही या गोष्टी चेक करण्यासाठी अशी इन्फॉर्मेशन प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशन कलेक्ट करीत असते. त्यानंतरची 4 नंबरची स्टेप आहे या सायंटिफिक सिलेक्शन प्रोसिजरमधील, ते म्हणजे रिटन एक्झामिनेशन. फर्स्टली काय केली जाते, ओके, या सायंटिफिक सिलेक्शन प्रोसिजरमध्ये तर ऑर्गनायझेशनमध्ये ज्या जॉब अवेलेबल असेल, ज्या पोझिशन्स अवेलेबल असतील त्याचे त्या पोझिशननुसार त्याचे ॲनालिसिस केले जाते. त्यानंतर त्या जॉब पोझिशनसाठी अनेक कॅन्डिडेट्सनी अप्लाय करावा यासाठी रिक्रुटमेंट प्रोसेस ती ऑर्गनायझेशन इम्प्लिमेंट करते. त्यानंतर जे एम्प्लॉईज त्या ऑर्गनायझेशनमध्ये अप्लाय करणार आहे त्या कॅन्डिडेट्सकडून ॲप्लिकेशन फॉर्म भरून घेतला जातो. ॲप्लिकेशन फॉर्म भरून घेतल्यानंतर काय केले जाते, त्या जे काही कॅन्डिडेट्स आहेत ज्यांनी ॲप्लिकेशन केलं आहे त्यांचे फर्स्टली रिटन एक्झामिनेशन ही घेतली जाते. मग रिटन एक्झामिनेशन, व्हॉट इज मीन बाय रिटन एक्झामिनेशन? सो द ऑर्गनायझेशन हॅव टू कंडक्ट रिटन एक्झामिनेशन फॉर द क्वालिफाईड कॅन्डिडेट्स आफ्टर दे आर स्क्रीन्ड ऑन द बेसिस ऑफ द ॲप्लिकेशन ब्लँक्स. ओके, तर जे काही कॅन्डिडेट्स आहेत ज्यांनी ॲप्लिकेशन फॉर्म भरला आहे त्याच्या बेसिसवरती, ओके, ते जर कॅन्डिडेट क्वालिफाईड ठरले तरच त्या क्वालिफाईड कॅन्डिडेटची रिटन एक्झामिनेशन ही ऑर्गनायझेशन घेत असते. So as to measure the candidate's ability in arithmetic calculations, to know the candidate's attitude towards to the job, the measure the candidate's aptitude,
रिझनिंग, नॉलेज इन व्हेरियस डिसिप्लिन्स, जनरल नॉलेज अँड इंग्लिश लँग्वेज. आता ही जी काही रिटन एक्झामिनेशन घेतली जाते त्या रिटन एक्झामिनेशनमध्ये नक्की कोणत्या प्रकारचे एक्झामिनेशन असते, त्यामध्ये कोणकोणते त्या ठिकाणी जे काय कॅन्डिडेट्स आहेत त्याची एक्झामिनेशनमध्ये कोणकोणते पॉईंट्स असतात, तर त्यामध्ये त्याची इंग्लिश लँग्वेज चेक केली जाते. नक्की त्या कॅन्डिडेट्सला इंग्लिश ही लँग्वेज येत आहे की नाही हे चेक करण्यासाठी इंग्लिशचे क्वेश्चन्स त्या ठिकाणी विचारले जातात. त्याचबरोबर त्याचे रिझनिंग ॲबिलिटी कशा प्रकारची आहे, त्याचबरोबर त्याचे व्हरियस जे काही डिसिप्लिन्स आहेत त्याचे नॉलेज किती आहे हे चेक करण्यासाठी त्याची एक्झामिनेशन घेतली जाते. त्यानंतर त्याचे जनरल नॉलेज देखील त्या ठिकाणी चेक केले जाते. तर अशा व्हरियस या व्हरियस पॉईंट्सच्या आधारे अशा अनेक फॅक्टर्सच्या आधारे म्हणजे इंग्लिश लँग्वेज त्याची चेक केली जाते, त्याची रिझनिंग ॲबिलिटी, त्याचबरोबर त्याचे जनरल नॉलेज चेक करण्यासाठी अशी रिटन एक्झामिनेशन बिझनेस ऑर्गनायझेशन काय करते, त्या ॲप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर तो एम्प्लॉई तो कॅन्डिडेट क्वालिफाय असेल तरच त्यांची रिटन एक्झामिनेशन ही प्रत्येक ऑर्गनायझेशन घेत असते. त्यानंतर रिटन एक्झामिनेशनची नेक्स्ट झाल्यानंतर ती ऑर्गनायझेशन प्रिलिमिनरी इंटरव्ह्यू कंडक्ट करीत असते. ओके, सो प्रिलिमिनरी इंटरव्ह्यू म्हणजे काय, तर द प्रिलिमिनरी इंटरव्ह्यू आर शॉर्ट अँड नोन ॲज स्टँडअप इंटरव्ह्यू और सिझिंग ऑफ द ॲप्लिकंट्स और स्क्रीनिंग इंटरव्ह्यू. तर हा जो काही प्रिलिमिनरी इंटरव्ह्यू आहे त्यालाच स्टँडअप इंटरव्ह्यू किंवा सिझिंग अप ऑफ द ॲप्लिकंट्स और स्क्रीनिंग इंटरव्ह्यू या नावाने देखील ओळखले जाते. लक्षात ठेवा, प्रिलिमिनरी इंटरव्ह्यूला अनेक नावाने ओळखले जाते. तर ते म्हणजे स्टँडअप इंटरव्ह्यू, त्यानंतर स्क्रीनिंग इंटरव्ह्यू अँड सिझिंग अप ऑफ द ॲप्लिकंट्स. तर हा प्रिलिमिनरी इंटरव्ह्यू नक्की कशासाठी घेतला जातो, त्यांचा मेन पर्पज काय आहे. द प्रिलिमिनरी इंटरव्ह्यू इज टू सॉलिसिट नेसेसरी इन्फॉर्मेशन फ्रॉम द प्रॉस्पेक्टिव्ह ॲप्लिकंट्स अँड टू असेस द ॲप्लिकंट सुटेबिलिटी टू द जॉब. आता जे काही जॉब आहे, ज्या जॉब पोझिशनसाठी ती ऑर्गनायझेशन एम्प्लॉईज सिलेक्ट करीत असेल तर तो एम्प्लॉय त्या जॉब पोझिशन सुटेबल आहे की नाही. ज्या कॅन्डिडेटने त्या जॉब पोझिशनसाठी ॲप्लिकेशन केले आहे त्या ॲप्लिकंटचे त्या जॉब पोझिशनसाठी सुटेबल आहे की नाही हे ठरवण्यासाठी त्याचा एक स्टँडअप इंटरव्ह्यू घेतला जातो, त्यालाच प्रिलिमिनरी इंटरव्ह्यू असे म्हटले जाते. दिस मे बी कंडक्टेड बाय अन असिस्टंट इन द पर्सनल डिपार्टमेंट. आता हा जो काही प्रिलिमिनरी इंटरव्ह्यू आहे तो कोण कंडक्ट करतं, तर जे काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशन जे काही पर्सनल डिपार्टमेंट आहे त्या पर्सनल डिपार्टमेंटमध्ये जे असिस्टंट असतात तो हा प्रिलिमिनरी इंटरव्ह्यू कंडक्ट करीत असतात. द इन्फॉर्मेशन दस प्रोव्हाइडेड बाय द कॅन्डिडेट मे बी रिलेटेड टू द जॉब और पर्सनल स्पेसिफिकेशन्स रिगार्डिंग एज्युकेशन, एक्सपिरियन्स, सॅलरी एक्सपेक्टेड, ॲप्टिट्यूड टुवर्ड्स द जॉब, एज, फिजिकल ॲपिरन्स अँड अदर फिजिकल रिक्वायरमेंट्स. तर आता हा जो काही प्रिलिमिनरी इंटरव्ह्यू घेतला जातो त्या इंटरव्ह्यूमध्ये नक्की कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात, त्यामध्ये कोणत्या गोष्टींवरती क्वेश्चन्स विचारले जातात. तर यामध्ये जो काही ॲप्लिकंट आहे, जो काही कॅन्डिडेट आहे त्याला त्याचं एज्युकेशन्स विचारले जाते, त्याचबरोबर त्याला तो ज्या ठिकाणी जॉब करणार आहे तर त्याला एक्सपेक्टेड सॅलरी किती हवी आहे, त्याचबरोबर त्याचे एज, त्याचे फिजिकल ॲपिरन्स, त्याचबरोबर त्याचे एक्सपिरियन्स किती आहे, ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून त्या कॅन्डिडेट्सला विचारले जातात आणि त्या कॅन्डिडेटची इन्फॉर्मेशन या ठिकाणी कलेक्ट केली जाते. कारण की जो काही फायनल इंटरव्ह्यू होणार आहे त्या फायनल इंटरव्ह्यूमध्ये the preliminary interview is useful as process of eliminating the undesirable and unsuitable candidate. If a candidate satisfies the job requirements regarding most of the areas, he may be selected for the further process. जे कॅन्डिडेट्स या ठिकाणी जॉब रिक्वायरमेंट्सनुसार काय असतील सॅटिस्फाय असतील तर ते काय करतात नेक्स्ट प्रोसेसमध्ये त्यांना सिलेक्ट या ठिकाणी केले जाते. So this interview is also useful to provide the basic information about the company to the candidate. This interview हा जो काय प्रिलिमिनरी इंटरव्ह्यू आहे त्याचा नक्की युजफुल तो काय युजफुल आहे तर टू प्रोव्हाइड द बेसिक इन्फॉर्मेशन अबाउट द कंपनी टू द कॅन्डिडेट. नेक्स्ट स्टेप इन सायंटिफिक सिलेक्शन प्रोसिजर इट इज बिझनेस गेम्स. Now firstly
what is meant by business games? So business games are widely used as a selection technique for selecting management trainees, executive trainees and managerial personnel at junior, middle and top management positions. तर बिझनेस गेम्स ही देखील या सायंटिफिक सिलेक्शन प्रोसिजरमधील 6 नंबरची काय आहे, स्टेप आहे. तर आपण प्रिलिमिनरी इंटरव्ह्यू ही स्टेप पाहिली. या प्रिलिमिनरी इंटरव्ह्यूनंतर बिझनेस गेम्स हे या सायंटिफिक सिलेक्शन प्रोसिजरमधील अत्यंत इम्पॉर्टंट अशी स्टेप आहे. द बिझनेस गेम्स म्हणजे काय, ओके, नक्की या स्टेपचा नक्की वापर कशासाठी होतो. तर बिझनेस गेम्स आर वाईडली यूज ॲज अ सिलेक्शन टेक्निक. तर सिलेक्शन टेक्निक्स म्हणून याचा वापर केला जातो. नक्की यामधून कोणते कॅन्डिडेट्स नक्की सिलेक्ट केले जातात, तर फॉर सिलेक्टिंग मॅनेजमेंट ट्रेनीज, ओके, जे काही मॅनेजमेंट ट्रेनीज आहेत त्यांचं सिलेक्शन करायचे असतील. त्याचबरोबर एक्झिक्युटिव्ह ट्रेनीज, त्यानंतर मॅनेजरल पर्सनल ॲट ज्युनियर, मिडल अँड टॉप मॅनेजमेंट पोझिशनसाठी असे जे काही ट्रेनीज असतात त्यांचं सिलेक्शन करण्यासाठी या बिझनेस गेम्स टेक्निक्सचा वापर या ऑल मॅनेजमेंट ट्रेनीजचा, एक्झिक्युटिव्ह ट्रेनीजचं सिलेक्ट करण्यासाठी केला जातो. बिझनेस गेम्स हेल्प्स टू इव्हॅल्युएट द ॲप्लिकंट्स इन द एरियाज ऑफ डिसिजन मेकिंग अँड आयडेंटिफाईंग द पोटेन्शियलिटीज, हँडलिंग द सिच्युएशन्स, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स, ह्युमन रिलेशन स्किल्स. तर या बिझनेस गेम्स ही जी काही स्टेप आहे या सायंटिफिक सिलेक्शन प्रोसिजरची, नक्की यांचा मेन पर्पज काय आहे, तर जे काही कॅन्डिडेट्स आपण सिलेक्ट करणार आहोत, जी काही जॉब पोझिशन आहे, जॉब पोझिशन कोणत्या, तर मॅनेजमेंट ट्रेनीज ही जी काही जॉब पोझिशन असेल, त्यानंतर एक्झिक्युटिव्ह ट्रेनीज किंवा ज्युनियर, मिडल, टॉप मॅनेजमेंट पोझिशन्स ज्या असतात मॅनेजर पर्सनलच्या, त्या पोझिशन्ससाठी जर एम्प्लॉईज सिलेक्ट करायचे असतील, जर कॅन्डिडेट सिलेक्ट करायचे असतील, तर या बिझनेस गेम्सचा वापर त्या ठिकाणी केला जातो. आणि या बिझनेस गेम्सचा यामधून कोणकोणत्या गोष्टी आयडेंटिफाय केल्या जातात, तर जो काही कॅन्डिडेट आहे त्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये जर एखादा प्रॉब्लेम क्रिएट झाला तर तो प्रॉब्लेम कशा प्रकारे सॉल्व करू शकणार आहे, त्याचे प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स त्या ठिकाणी चेक केले जाते. त्यानंतर तो जर ग्रुपमध्ये परफॉर्मन्स करत असतील तर त्या ग्रुप्समध्ये अनेक मेंबर्स असतात, त्याबरोबर त्याचे रिलेशन्स तो चांगल्या प्रकारे मेंटेन करू शकणार आहे की नाही, ओके, ह्युमन रिलेशन स्किल्स देखील त्या ठिकाणी त्याचे चेक केले जाते. ओके, मग अशा अनेक गोष्टी फाइंड आउट करण्यासाठी ही बिझनेस गेम्स तो एम्प्लॉय सिलेक्ट करण्यापूर्वी केली जाते. मग बिझनेस गेम्समध्ये नक्की कोणकोणत्या गेम्स आहेत, तर यामध्ये केस स्टडी, रोल प्ले इन बास्केट मेथड, सेन्सिटिव्हिटी आणि सिम्युलेशन असे वेगवेगळ्या गेम्सच्या माध्यमातून काय केले जाते, त्या कॅन्डिडेटची ऑल जे काही स्किल्स आहेत ते चेक केले जाते. मग जे काही केस स्टडी आहे, हे बिझनेस गेम्स आहे, या केस स्टडीचा वापर, त्याची युटिलिटी कशासाठी होते, तर ॲनालिटिकल, जजमेंटल अँड डिसिजन मेकिंग स्किल्स त्या कॅन्डिडेटचे चेक करण्यासाठी ही केस स्टडी ती ऑर्गनायझेशन घेत असते. त्यानंतर रोल पे जे काही मेथड आहे त्याचे देखील युटिलिटी कशासाठी होते, तर ह्युमन रिलेशन स्किल्स त्या कॅन्डिडेट्सकडे, त्या एम्प्लॉईजकडे ह्युमन रिलेशन स्किल्स चेक करण्यासाठी या रोल प्ले मेथडचा वापर बिझनेस गेम्समध्ये ती एम्प्लॉय सिलेक्ट करण्यापूर्वी केला जातो. त्यानंतर डिग्री ऑफ ओपननेस, त्यानंतर सोशल रिलेशन्स, डिसिजन मेकिंग स्किल्स, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स हे देखील चेक करण्यासाठी अशा वेगवेगळ्या गेम्स ती ऑर्गनायझेशन घेत असते आणि त्याच्यामधून अनेक स्किल्स त्या कॅन्डिडेट्सचे, त्या ॲप्लिकेंट्सचे ऑर्गनायझेशन चेक करीत असते. तर अशा प्रकारे आजच्या लेक्चर्समध्ये आपण जी काही सायंटिफिक सिलेक्शन प्रोसिजर आहे, एम्प्लॉईज सिलेक्ट करायचे असतील तर त्यासाठी प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशन या सायंटिफिक सिलेक्शन प्रोसिजरचा वापर करीत असते. त्यामध्ये 13 स्टेप्स या इन्वॉल्व आहेत. त्यामध्ये फर्स्ट स्टेप म्हणजे जॉब ॲनालिसिस, सेकंड स्टेप आहे रिक्रुटमेंट, थर्ड स्टेप आहे ॲप्लिकेशन फॉर्म, त्यानंतरची फोर्थ स्टेप आहे या सायंटिफिक सिलेक्शन प्रोसिजरची ती म्हणजे रिटन एक्झामिनेशन, देन प्रिलिमिनरी इंटरव्ह्यू अँड बिझनेस गेम्स. त्यानंतर 7th नंबरची स्टेप आहे ती म्हणजे टेस्ट, फायनल इंटरव्ह्यू, मेडिकल एक्झामिनेशन, रेफरन्स चेक्स, लाईन मॅनेजर डिसिजन, जॉब ऑफर अँड एम्प्लॉयमेंट. तर या 13 स्टेप्स या सायंटिफिक सिलेक्शन प्रोसिजरमध्ये इन्वॉल्व आहेत. या प्रत्येक स्टेप्स
अत्यंत इम्पॉर्टंट आहेत, कारण की जर एम्प्लॉईज योग्य सिलेक्ट करायचं असेल, राईट पर्सन राईट जॉबसाठी सिलेक्ट करायचं असेल, तर या स्टेप्सचा अत्यंत इम्पॉर्टंट अशी हेल्प त्या ऑर्गनायझेशनला होत असते. तर आजच्या लेक्चर्समध्ये आपण यामधील ज्या 6 स्टेप्स आहेत त्या ठिकाणी डिस्कस केल्या आहेत. त्या म्हणजे जॉब ॲनालिसिस, रिक्रुटमेंट, थर्ड स्टेप म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म, त्यानंतर रिटन एक्झामिनेशन, प्रिलिमिनरी इंटरव्ह्यू आणि बिझनेस गेम्स. या आपण आजच्या लेक्चर्समध्ये डिस्कस केलं आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण रिमेनिंग स्टेप्स हे डिस्कस करणार आहोत. ओके, थँक्यू.